गुड मॉर्निंग फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या प्री मार्केट रिपोर्टला आणि जाणून घेऊयात की आज आपल्या स्टॉक मार्केटमध्ये काय होऊ शकतं ते. त्याआधी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या व्हिडिओला. सगळ्यात आधी जाणून घेऊयात की काल रात्री US मार्केटमध्ये काय झालं. तर US मार्केट जर आपण पाहिलं तर US मार्केट थोडंसं डाऊन साईडला टिल्ट झालेलं आपल्याला पाहायला मिळतं आणि त्यामुळे ग्लोबल मोमेंटम जर पाहिला तर आपण फ्लॅट टू नेगेटिव्ह असाच आहे. युरोपियन आणि एशियन मार्केट जर पाहिले तर मोस्टली फ्लॅट विथ द नेगेटिव्ह बायस अशा प्रकारे सध्या ट्रेड करत आहेत. आता जर आपण बाकीच्या गोष्टी जर पाहिल्या तर फार जास्त काही आपण काय म्हणू शकतो की पॉझिटिव्हिटी पूर्ण जगामध्ये कुठेही नाही आहे. यामध्ये काही गोष्टी फार महत्त्वाच्या ठरतील, ज्यामध्ये सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे बँक ऑफ जपान यांची जी मीटिंग होती तर त्याच्यामध्ये त्यांची डिबेट चालू होती की अजून नेक्स्ट मीटिंगमध्ये इंटरेस्ट रेट अजून इन्क्रीज करायचे की नाही करायचे. तर त्यामुळे ती अनसर्टनिटी, त्यामुळे त्यांचा जो काही येन आहे तर तो स्ट्रेंथन झालेला आहे इन कम्पेअर टू द डॉलर, की जी गोष्ट अगेन इंडियन स्टॉक मार्केटसाठी आणि US स्टॉक मार्केटसाठी सुद्धा निगेटिव्ह आहे, हे लक्षात असू द्या. आता जर आपण बाकीचं पाहिलं म्हणजेच काय की समजा आपल्या इंडियन मार्केटमध्ये, तर इंडियन मार्केटमध्ये काही गुड न्यूज काही बॅड न्यूज अशा पद्धतीच्या गोष्टी आहेत. म्हणजेच काय की जर आपण FISDAचं डेटा पाहिला तर FISनं अगेन 2,500 कोटींच्या आसपास सेलिंग केलं आहे आणि डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन्सनं ऑलमोस्ट तेवढंच बाईंगही केलेलं आहे. परंतु सेलिंग क्वांटम मात्र थोडंसं इन्क्रीज झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. काल रिलायन्स हा मेजर ड्रायव्हर होता मार्केटमध्ये, परंतु त्याच्यामागे रिझन असं होतं की इंडियन गव्हर्नमेंटनं $30 बिलियन जे आहेत तर ते त्यांच्याकडनं डिमांड केलेले आहेत एका प्रोजेक्टच्या अंडर. परंतु जेव्हा मार्केट बंद झालं तर तेव्हा रिलायन्सकडनं क्लॅरिफिकेशन देण्यात आलं की अशी कुठल्याही प्रकारची डिमांड सेंट्रल गव्हर्नमेंटनं रिलायन्सकडनं केलेली नाही आहे. मग आता ती गोष्ट म्हणजेच काय की समजा ती गोष्ट जर पॉझिटिव्ह घेतली, साहजिकच आहे पॉझिटिव्हच आहे, परंतु स्टॉक वरती जाईल का ते पाहणं खूप जास्त गरजेचं आहे. त्याचं कारण असं की आज आहे मंथली एक्सपायरी आणि त्यामुळे सगळे स्टॉक फ्युचर्स, त्यानंतर आपण जे काय इंडेक्स फ्युचर्स सगळे एकाच दिवशी जे आहेत तर ते एक्सपायर होणार आहेत. त्यामुळे या गोष्टी फार महत्त्वाच्या ठरणार आहेत. पाहणंही खूप जास्त गरजेचं आहे की कशा पद्धतीनं गोष्टी घडत आहेत ते. परंतु मार्केटमध्ये आज व्होलॅटिलिटी मात्र प्रचंड राहणार आहे. त्यामुळे पाहूयात काय घडतं ते. आता जर आपण गुड न्यूज पाहिली तर गुड न्यूज अशी होती की काल आफ्टर मार्केट इंडियाचा इंडस्ट्रियल प्रोडक्शन डेटा आला की जो बेटर दॅन एक्सपेक्टेड आलेला आहे. बेटर म्हणजे खूपच चांगला आलेला आहे दॅन एक्सपेक्टेड. त्यामुळे काय झालं आहे की अशी एक प्रोबॅबिलिटी आता वाढणार आहे की येणारं जे थर्ड क्वार्टर आहे आणि फोर्थ क्वार्टर आहे तर त्याच्यामध्ये मोस्टली कंपन्यांचे रिझल्ट जे आहेत तर ते चांगले राहू शकतात, हे लक्षात घ्या. आता साहजिकच आहे की आज ती गोष्ट ॲट्रिब्यूट होईल का मार्केटमध्ये, कन्सिडर होईल का, तर त्याची शक्यता फार कमी आहे, कारण एकतर मंथली एक्सपायरीचं प्रेशर मार्केटवरती राहणार आहे त्यामुळे. परंतु येणाऱ्या काही दिवसामध्ये नक्कीच ही गोष्ट फॅक्टर्ड इन करण्याचा मार्केटमध्ये प्रयत्न होईल आणि त्यानंतर रिझल्ट सीझनही सुरू होईल, नवीन वर्ष सुरू होईल, FIS पुन्हा मार्केटमध्ये येतील. मग आता ते सेलिंग करतात की बाईंग करतात ते पाहणं खूप जास्त गरजेचं आहे. तर मग आता बाकीचं जर आपण पाहिलं तर गिफ्ट निफ्टी इंडिकेट करते की मार्केट फ्लॅट टू निगेटिव्ह ओपनिंग करताना दिसतं आहे. हार्डली एक 20-30 पॉईंट मार्केट गॅप डाऊन ओपन होण्याची पॉसिबिलिटी आहे. परंतु एकंदर जर मार्केटमधली निगेटिव्हिटी पाहिली तर शॉर्ट टर्म मार्केट निगेटिव्हच आहे, हे लक्षात असू द्या. जोपर्यंत मार्केट 26,000च्या वरती क्लोज करत नाही तोपर्यंत मार्केटमध्ये कुठलीही पॉझिटिव्हिटी आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता कमी आहे. जर आजच्यासाठी रेंज पाहिली तर डाऊन साईडला 25,800 आणि हायर साईडला 26,000 या ठिकाणी आपल्याला खूप जास्त ओपन इंटरेस्ट पाहायला मिळतो. म्हणजेच काय की 25,800च्याही खाली जाणं थोडंसं अवघड आहे आणि हायर साईडला 26,000ही क्रॉस करून वरती जाणं तसं अवघड आहे. तर होप सो पाहूयात आज FIS काय करतायत ते. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.